येत आहेत, परंतु अलीकडची जी तरुण पिढी आहे ते थोडस त्याला जाऊ द्या, कशासाठी जायचं, आपल्याला महिन्याला पगार वेळेवर मिळतो आहे ना, काय गरज आहे, अशा वृत्तीनं थोडस त्यांना महामंडळाचं आणि अधिवेशनाचं महत्वही थोडं कळत नाही, तेही आपल्याला दिसून येत आहे. परंतु आयच्या प्राप्त परिस्थितीमध्ये मित्रहो, आपल्या समोरचे प्रश्न सोडवत असताना काय येत आहेत. मग त्या जुनी पेन्शनचा प्रश्न असेल, सेवक संचाचा प्रश्न असेल, क्लास 4 कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये झालेले आहेत तो प्रश्न असेल, आणि एकदा क्लास 4 चे कर्मचारी झाल्यानंतर भविष्यामध्ये हळूहळू शिक्षण सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेस वरती नेतात की काय, अशी परिस्थिती आपल्या समोर निर्माण झालेली असताना आपण एकसंघपणे आलं पाहिजे, आपली ताकद शासनाला दाखवून दिली पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा आपण 6 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महामोर्चे काढले होते. 15 मागण्या आपण शासनाकडे केलेल्या होत्या, त्यापैकी जवळपास 7 ते 8 मागण्या आपल्या मंजूर झालेल्या आहेत. आपल्या शाळेतील मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांच्या प्रमाणात थोडी इंग्रजीतून बोलली पाहिजेत. या दृष्टी सकारात्मकपणे आपण राहूया, शासनाच्या चांगल्या गोष्टीचं तितकंच कौतुक करूया, पण निश्चितपणे चुकीच्या गोष्टींना विरोध करूया. या अधिवेशनाच्या निमित्तानं 2 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं बौद्धिक देशवाणी मिळणार आहे, त्या निश्चितपणे आपण त्या चर्चेमध्ये सहभागी व्हावं. दादा, खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, या ज्या जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाच्या जर शाळा टिकायच्या असतील तर 15 मार्च 2023च्या शासन निर्णयामध्ये सेवक संख्येच्या त्यामध्ये दुरुस्ती होणं आवश्यक आहे. जर 20 विद्यार्थ्यांपेक्षा जर एक जरी विद्यार्थी कमी झाला त्या वर्गातील 9वी आणि 10वीच्या तर 0 शिक्षक येत आहे. जर शाळेमध्ये शिक्षकच राहिला नाही तर शिकवायचं कोणी, आणि शिकवायला माणूस नसेल तर शाळा टिकणार कशी, आणि मग हे भेडसावणारे प्रश्न जे आहेत हे आपल्या पुढे येणार आहेत. दादा, 1960 सालापासून हे मुख्याध्यापक महामंडळ कार्यरत आहे. 63वे अधिवेशन हे आपल्या नगरीमध्ये होत आहे. गेल्या 63 वर्षामध्ये महाराष्ट्रातील मुख्याध्यापक बुलढाण्यापासून इकडे नंदुरबार पर्यंत, पालघर पासून इकडे सिंधुदुर्ग पर्यंत, पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडे कोकण असेल, हे जे प्रतिनिधित्व करणारे त्याच्या जिल्ह्यातील जे मुख्याध्यापक आहेत हे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये 1-2 दिवसासाठी अधिवेशन आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 2 दिवसासाठी कृती सत्र यासाठी एकत्रित येतात. आमची पगारवाढ असं आम्ही कधीही म्हणत नाही, पण मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत. आपण ज्या भागातील लोकांचं नेतृत्व करत आहात त्या लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, आणि जर शाळा टिकल्या तर समाज सुधरेल. शाळाच बंद पडल्या तर या विद्यार्थ्यांच्या पुढं, आणि प्रश्न असा आहे की स्कॉलरशिप फायनान्स शाळा आमचं बजेट कमी होईल, मराठी माध्यमाच्या शाळा जेवढ्या कमी होतील तेवढं विद्यापीठांच्या मध्ये सुद्धा प्रवेशासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. निष्कर्ष, राज्य शिक्षण मंडळ हा स्थानिक गरजांसाठी अनुकूल अभ्यासक्रमांवर आधारित शिक्षण आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांसाठी अधिक उपयुक्त असणारा असा अभ्यासक्रम आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम अधिक फायदेशीर ठरतो. या दोन्ही मंडळांच्या परीक्षांचे स्वरूप राज्य शिक्षण मंडळ पारंपरिक लेखी परीक्षा म्हटलं की काही शाळा अशा होत्या की त्यांच्या स्थापनेपासून त्या शाळांची वार्षिक तपासणी झाली नव्हती. त्यांना एवढा आनंद झाला की कोणीतरी आमच्या शाळेकडे येणार आहे, कोणीतरी आमच्या शाळेमध्ये काही तपासणी करणार आहे, आणि त्या तपासणीच्या अनुषंगाने आम्हाला नवीन काहीतरी मिळणार आहे. सर्वसाधारणपणे भेटी आणि तपासण्या या काहीतरी उणिवा काढण्यासाठी नसून मार्गदर्शक असाव्यात. हा एक पॉझिटिव्ह अँगल घेऊन आम्ही सगळ्यांच्या समोर गेलो. सर्वसाधारणपणे 1550 शाळांना या अभियानांतर्गत आम्ही भेटी दिल्या. आणि कुणीतरी सेक्रेटरी ते सांगतात धोरण राबवणारे आपण आहोत. वी आर द पीपल, वी आर द एक्झिक्युटर्स, वी आर द इम्प्लिमेंटर्स. आपण राबवणारे आहोत. ते यशस्वी करायचे किंवा नाही ते आमच्यामुळे होतं. हे तुमच्या याचं तुम्हाला भान पाहिजे आणि याचा स्टेक असला पाहिजे तुमचा. मुख्याध्यापक संघाचा
प्राचार्य संघटनेचा शासनाच्या धोरणामध्ये स्टेक असला पाहिजे. यू आर स्टेक होल्डर्स. तुम्ही ठरवलं नाही आम्हाला इम्प्लिमेंट करायचं, वी कांट, आम्ही नाही करू शकत. आम्हाला तुम्ही आता नवीन जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आणलेला आहे त्याच्यात हे करा म्हणून सांगताय, नाही आम्ही करणार. का? त्याला लागणाऱ्या सुविधा केव्हा तुम्ही पुरवणार ते मला सांगा. त्याचं मार्गदर्शन कधी करणार ते सांगा. त्याची प्रशिक्षण कधी घेणार आहेत ते सांगा. ते जिल्हावार न घेता तालुकावार घेणार आहेत का सांगा. त्याच्यात खरोखरचे तज्ञ बोलवणार आहेत का ते सांगा. आणि मग आम्ही हे लाभ. म्हणजे आम्ही आपली क्वेश्चनिंग अथॉरिटी, म्हणजे आता मुलाखतीला माणूस बोलवला, असंख्य मुलाखती मी घेतल्या, तर येणारा मुलगा काय सांगतो, या क्लार्कची कामं काय, शिपायाची कामं काय, घोटाळा आहे. आमच्याकडे असा घोटाळा नाही होत. आता हा बंगालचा सोडून देऊ आपण. म्हणजे तुम्ही कोण आहात, तर तुम्ही मुळातच मुलं उभी करणारे लोक आहात. पण आपणच आपल्याला ठरवलंय. तुम्ही काय करता, आम्ही मुलं पुढे देतो, नीटला तयार करतो, मुलगा तयार करतो, अखंड माणूस तयार करतो, सुजाण माणूस तयार करतो, सुजाण नागरिक तयार करतो. त्याच्या व्हॅल्यूज तिथे ठरलेले असतात. त्याने शाळा सोडली तरी तो स्वतः जगू शकतो. एवढ्या क्षमता आम्ही दिलेल्या आहेत त्याला. पण सगळेजण म्हणतात तुम्ही काय करता, आमच्याकडे मुलं पाठवून देता. आणि आम्ही काय करतो, तुम्ही काय केलेलं नाही तेवढंच सांगतो. म्हणजे आपले जे चातुर्वर्णी आहेत त्याच्यामध्ये तळात जे आहेत आपल्या वर्कर आहेत, आशा वर्कर, किती पैसे देतो त्यांना आपण. रागावतात. त्या शिक्षकांना विचारतात तुम्ही उपस्थित आहात तरी वर्गामध्ये एवढं गोंधळ काय, कोणती शिक्षण पद्धती किंवा कोणती मेथड तुम्ही फॉलो करता. तर ते द आन्सर विच इज गिवन बाय द टीचर वॉज व्हेरी स्मार्ट की सर आय एम फॉलोइंग माय ओन मेथड. तुम्ही किती उपक्रम राबवले तरी तुमच्या विद्यार्थ्यांना जी पद्धती तुम्हाला योग्य वाटते तर तीच पद्धती आपण जर राबवली तर त्याचं दादा भुसे साहेबांची चर्चा केली. त्याच्यामध्ये टप्पा अनुदानाच्या संदर्भात चर्चा केली. संच मान्यतेचा जो जी आर निघालेला आहे तो कशा पद्धतीने आपल्याला सकारात्मक तुम्हाला विश्वासात घेऊन बदलता येईल या संदर्भात चर्चा केली. आणि दुसरी जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये देखील चर्चा केली. त्याच्यावर त्यांनी मला असं सांगितलं की ज्ञानेश्वर मात्रेंना हा माझा शब्द द्या, पुढच्या आठवड्यामध्ये ज्ञानेश्वर मात्रेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक व्यापक बैठकीचं आयोजन करू आणि त्याच्यातला सकारात्मक न्याय देण्याचा हा आम्ही शिक्षक वर्गाला मुख्याध्यापकाने प्रयत्न करू. पण या सगळ्याचा मधला अर्थ काय, तुमच्या अडीअडचणी ज्या आहेत त्याच्यासाठी शासनाला उभं राहिलं पाहिजे. मला आवर्जून माझे सहकारी आमदार ज्ञानेश्वर मात्रे साहेबांचं मनापासून तुमच्या समोर कौतुक केलं पाहिजे. कारण काही असे मोजके आमदार ते तुमच्या मतदारसंघात असे करून गेलेले आहेत